वरळीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये कामगार युनियन म्हणून जोरदार राडा। नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंदवली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप, तर गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। बरीच कामं करायची आहेत, त्यामुळे रात्रीची झोप लागत नाही। राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, तर सरकारच्या कामांची श्वेतपत्रिका काढावी, विरोधकांची मागणी। देवाभाऊंच्या इशाऱ्यावरच सर्व राजकीय पक्ष चालतात। मंत्री मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य, तर महायुती आमच्यामुळेच सत्तेत, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा पलटवार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्या महापरिनिर्वाण दिन। मुंबईतल्या चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी होणार। प्रशासनाकडून शिवाजी पार्कवर आरोग्यासह विविध सुविधा। नवी मुंबईत अधिकाऱ्यांकडून 500 कोटीहून अधिकचा घोटाळा। भाजप आमदार विक्रांत पाटील यांचा आरोप। 11 विकासकांनी 800हून अधिक गरिबांची फसवणूक केल्याचाही दावा। कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा। व्याजदरात पाव टक्क्याची कपातीचा निर्णय। कर्ज स्वस्त होणार। देशभरातील इंडिगो एअरलाइन्सच्या बोजवाऱ्यामुळे प्रवासी मेटाकुटीला। ड्युटीच्या वेळांसह अनेक तांत्रिक कारणामुळे फज्जा। आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या तुलनेत देशांतर्गत प्रवास मात्र महाग आहे। राज सिमरनच्या सदाबहार प्रेमाची 30 वर्ष पुतळ्याचं अनावरण करत लंडनमध्ये सेलिब्रेशन। तर मुंबईच्या मराठा मंदिर सिनेमामध्ये आजही डीडीएलजेचा शो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।